3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. छत्रपती संभाजीनगरात भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का. आठवडाभरात 5 माजी नगरसेवकांनी मशाल सोडून कमळ हाती घेतलं. निवडणुकीच्या तोंडावर शहरात शिवसेना युबीटीला मोठी गळती. नगर परिषद निकालाचे महापालिका निवडणुकीत पडसाद उमटण्याचे संकेत. महायुतीतील पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार. जिथे यश मिळालं तिथे स्वबळाचा नारा देण्याची शक्यता. ठाणे जिल्ह्यात 100% भाजपचे वारे. अंबरनाथ बदलापूरमधील विजयानंतर भाजप आक्रमक. जागा वाटप वाटाघाटीत भाजपचं वर्चस्व राहणार. सामंतांनी जरा जबाबदारीनं बोलावं. सुनील तटकरेंचा उदय सामंतांना सल्ला. महाड नगरपालिकेतील शिवसेनेच्या विजयानंतर तटकरेंकडून सामंतांचा समाचार. कोणी काही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्रच. हिंदू राष्ट्र म्हणायला कागदपत्रांची गरज नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं पुन्हा हिंदू राष्ट्राबाबत विधान. भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुढील 3 महिने बंद. विकास कामांसाठी 1 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर बंद राहणार. जळगावच्या चाळीसगावमध्ये पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर दगडफेक. दगडफेकीनं अज्ञात तरुण नंतर पसार. अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल. लवासा प्रकरणी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. गुन्ह्याच्या मागणीची जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली. राज्यातील 40 लाख लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास 1500 रुपयांचा हप्ता बंद होणार. शाळांमध्ये भगवद्गीतेतील श्लोक पठण अनिवार्य. विद्यार्थ्यांना दररोज गीतेतील श्लोक म्हणावे लागणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. टीईटी परीक्षेची उत्तरसूची राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध. यावर काही आक्षेप असल्यास आणि त्रुटी आढळल्यास पुराव्यासह संकेतस्थळावर पाठवता येणार. देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ. 15 डिसेंबरपर्यंत 77,90,000 टन साखरेचं उत्पादन. वाढीव उत्पादनामुळे साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची मागणी. प्रदूषण विकासकांकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन. मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई सुरू. 1 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 6,90,000चा दंड वसूल. ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेतून लवकरच 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. राज्य सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत होती ई-केवायसी करण्याची मुदत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून खुलं होणार. विमानतळ सुरू होण्याआधी प्रत्येक यंत्रणा, प्रक्रिया तसंच मनुष्यबळाची चाचणी. संभाजीनगरात रेल्वेने आरक्षण चार्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा. प्रवाशांना त्यांच्या तिकीट आरक्षण स्थिती वेळेत कळावी. प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी सुधारणा. त्र्यंबकेश्वरमधील मुलांच्या विक्री प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर. हाडुंगे कुटुंबानं काराचे नियम डावलून मुलं दत्तक दिल्याचा ठपका. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ. प्रवाशांना 500 किलोमीटरसाठी 10 रुपये अधिक मोजावे लागणार. 26 डिसेंबरपासून नवीनच दर लागू होणार. लोकलच्या तिकीट दरात कुठलेही बदल नाही. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आंदोलनावर बैठक. संगमनेरमध्ये नेत्यांची समन्वय बैठक. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी. शिरूरच्या चांडोमध्ये मादी बिबट्या जेरबंद. वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. शिरूरमध्ये बिबट्याची दहशत.